संत संगतीचे काय सांगू सुख, 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 आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, नाही तेथे, नाही तेथे, साधू थोर साधू थोर साधू थोर साधू थोर आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, नाही तेथे, नाही तेथे, साधू थोर साधू थोर साधू थोर साधू थोर नामदेव महाराज संत समुदायामध्ये बऱ्यापैकी रमले हे त्यांच्या या अभंगावरून स्पष्ट होतं. एरवी आतापर्यंत देवच थोर आहे अशी ज्यांची दृढ विचारसरणी आहे, ती विचारसरणी थोडीशी बाजूला करून नामदेव महाराज सांगतात की साधू थोर आहे. त्यांच्या संगतीमध्ये जी परमानुभूती त्यांनी अनुभवली त्याचं वर्णन शब्दांच्या माध्यमातून करता येत नाही, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. काय सांगू शब्दाचा अर्थ, शब्दांच्या माध्यमातून त्याचं वर्णन करता येत नाही. पुढे ही संत मंडळी जयघोष करत करत जेव्हा औंढ्या नागनाथ या क्षेत्री पोहोचली, एक मराठवाड्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. 12 ज्योतिर्लिंगातलं एक ते ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. आणि मला असं वाटतं ही संत मंडळी बरोबर याच समयाला तिथं पोहोचली की शिवरात्री 1-2 दिवसावर आली होती. आजही आपली तीर्थयात्रा तिथंच आली, हा एक मोठा योगायोग म्हणायचा. भक्तांची त्या ठिकाणी गर्दी वाढत होती. महाशिवरात्रीचा दिवस उगवला तेव्हा नामदेव महाराजांच्या समवेत अनेक प्रकारचे भक्त होते. एक तर ज्ञानोबरायांच्या समवेत आलेली सर्व संत मंडळी आणि पंढरपूरहून ही संत मंडळी जेव्हा यात्रेला निघाली तेव्हा त्यांच्या समवेत अनेक संत त्या ठिकाणी बरोबर आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई हे तर होतेच होते, नामदेव महाराज तर होतेच, परंतु नरहरी महाराज सोनार त्याच्यामध्ये होते, चोखामेळा संत त्याच्यामध्ये होते, गोरोबा काका त्यांच्या समवेत होते, विसोबा खेचर त्यांच्या समवेत त्या ठिकाणी होते. आणखी त्या काळातली जेवढी भक्त मंडळी होती, सावता महाराज असतील, आणखी जे काही असतील, ही सर्व संत मंडळी त्या ठिकाणी तीर्थयात्रेच्या निमित्ताने एकत्रित झाली. आणि म्हणून ज्ञानोबरायांचं या दृष्टीने वर्णन करताना असं म्हणावं लागतं, मेळविली मांदी वैष्णवाची. सर्व संतांनी भेदाभेद दूर ठेवून सर्व एका छत्राखाली आले, ते केवळ ज्ञानोबरायांच्या प्रभावाने प्रभावित होणं. हा जो वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय, तत्वज्ञानाची दिशा काय, प्रसार प्रचाराचं नेमकं स्वरूप काय, हे ज्ञानोबरायांनी सर्व संतांना एकत्रित करून त्या माध्यमातून हा विचार संक्रमित केला.
तर त्या काळामध्ये असं कोणतं माध्यम होतं की ज्या माध्यमातून सर्व संतांना हा विचार प्रसारित करावा? ना वर्तमानपत्र होतं, ना कुठली साधन सुविधा होती, ना काही अद्ययावत मीडियाची साधनं होती. म्हणून त्या काळामध्ये ज्ञानोबरांनी हा प्रयत्न केल्यामुळे ज्ञानोबराय हे त्या काळचे एक आदर्श संघटक होते. हा ज्ञानोबरायांचा महत्वाचा गुण दिसून येतो. संघटन कौशल्य हे विरळ माणसामध्ये असतं, नाही का? बऱ्याच वेळा अनेक प्रकारची माणसं एकत्रित येऊ शकत नाही, त्याला अनेक कारणं असतील. परंतु झालेलं संघटन हे बांधून ठेवणं, टिकून ठेवणं, यासाठी मात्र अतिशय महत्वाच्या गुणांची उपस्थिती असणं नितांत गरजेचं आहे. नामदेव महाराजांनी नकार दिल्यानंतर सुद्धा मोठ्या कौशल्याने पांडुरंग परमात्म्याच्या प्रेरणेनं, आदेशानं नामदेव महाराजांना आपल्या समवेत घेतलं. बरं, बाकीचे संत काही निकामी होते असं नाही, त्यांनाही त्यांचे कामं होते. परंतु ज्ञानोबरायांचं हे संघटन कौशल्य या दृष्टीने महत्वाचं आहे की त्यांनी त्या काळामध्ये सर्व जाती धर्माच्या विभिन्न प्रांतातल्या सर्व संतांना एकत्रित केलं आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं महत्व, त्याचा दृष्टिकोन, त्याच्या संप्रेषणाची जी दिशा आहे, प्रसार प्रचाराची जी योग्य साधन आहे, ग्रंथामध्ये तत्वज्ञानाचा भाग कोणता असावा, सिद्धांत महत्वाचा कोणता प्रतिपादन करायचा, भक्ती तत्वाची श्रेष्ठता त्या माध्यमातून कशी सांगायची, या सर्व गोष्टीचं प्रतिपादन अतिशय कौशल्याने, कुशलतेनं ज्ञानोबरांनी सर्व संतांना संक्रमित केलं. शिवरात्रीचा दिवस उजाडला आणि तेव्हा असं झालं की नामदेव महाराजांना कीर्तन करण्यासाठी ज्ञानोबरांनी सांगितलं. म्हटलं आज महाशिवरात्र आहे, तुम्ही कीर्तन करा. आता प्रकार असा झाला, महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळं तिथल्या पुजाऱ्यांचं कर्मकांड, यज्ञ वगैरे सोहळं ओळं, आता त्याच्यामध्ये वारकऱ्याची अडचणच व्हायची. आता देवळाच्या समोर कीर्तन म्हटल्यात. कीर्तन जेव्हा सुरू झालं तिथं, तेव्हा तिथले पुजारी मंडळाने, ओ थांबा तुमचं कीर्तन म्हटलं. काय झालं? हे आता देवाच्या समोर हे करू नका, आता महाशिवरात्री भक्त लोक येणार आहेत, आमचं या ठिकाणी जप तप कर्मानुष्ठान होणार आहे, तुम्ही कीर्तन मागच्या बाजूला करा, फार पडतं, पलीकडे जा, उचला तुमचं सर्व. कधी कधी भक्तांचा महिमा लक्षात न घेता पुजाऱ्याकडून नाही का थोडासा अतिपणा होतो. जगन्नाथपुरीचा एक प्रसंग असाच आहे, मोठा प्रसंग आहे, सांगत नाही. एक महान अधिकारी, संन्यासी, त्यांचं नाव उदयनाचार्य आहे. जगन्नाथपुरीमध्ये बौद्धांच्या समवेत वादविवाद होता, शास्त्रार्थ होता. त्या शास्त्रार्थांना त्याला जायचं होतं. त्यांना असं वाटलं की आता भगवान श्री जगन्नाथाचं दर्शन घ्यावं आणि त्या शास्त्रार्थासाठी जावं. जेव्हा ते आतमध्ये ते शिरणार, त्याबरोबर त्या देवाचे पट बंद केले गेले आणि त्यांना सांगितलं, म्हटले आता देवाचे पट बंद झालेले, आता त्या ठिकाणी दर्शन बंद आहे, तुम्ही आता दर्शन घेऊ शकत नाही. का बंद झाले? त्यांनी सांगितलं, देवाच्या नैवेद्याची वेळ झाली, आता देवाला भोग चढवायचा आहे, आता तुम्हाला दर्शन घेता येणार. किती वेळ लागेल? थांबा म्हटले, देवाचा भोग चढवल्यानंतर तुम्हाला आम्ही वेळ सांगू. थोडासा खेद वाटला उदयनाचार्यांना. दरवाजाच्या बाहेर उभा राहून अतिशय त्राग्याने त्यांनी उद्गार काढले, ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे समाजाते पुनर्बौद्धे मद अधीना तव स्थिती. हे देवा, तू ऐश्वर्याने मदोन्मत्त झालेला आहे. माझ्यासारख्या फाटक्या संन्याशाला दारामध्ये उभं करून तू ऐश्वर्याने उपभोग घेत आहेस. पण एक लक्षात ठेव, ज्यावेळी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार होईल, बोलबाला होईल, तेव्हा तुझं अस्तित्व सिद्ध करण्याची महत्वाची जबाबदारी माझ्यावर असेल. असं म्हटल्याबरोबर जगन्नाथाचे दरवाजे आपोआप उघडले, असा इतिहास. ही भक्ताची श्रेष्ठता आहे. भक्त ज्या अवस्थेमध्ये असतात, परमात्म्याला ज्या गुणांनी, सद्गुणांनी, ज्या भक्तीने त्यांनी अंकित केलेलं असतं, ती स्थिती शब्दांनी वर्णन करण्यासारखी नसते.
आता यांना काय माहिती नामदेव महाराजांचा भक्तांचा अधिकार आहे. त्यांना तिथून सर्व चंबू गबाळ उचलून मंदिराच्या मागच्या बाजूला काढून दिलं. नामदेव महाराज म्हटले ठीक आहे, जशी देवाची इच्छा, काही फरक नाही. मागच्या बाजूला जाऊन जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन सुरू केलं, ही गोष्ट खुद्द नागनाथांना आवडली नाही, देवाला आवडली नाही. देवाने काय केलं माहितीये तुम्हाला? आपलं मंदिरच फिरून घेतलं. इकडं नंदी मागेच ठेवला, पूजा अर्चा अनुष्ठान जप तेप सर्व मागे सोडून दिलं. त्याच्याकडे देवाने पाठच केली आणि नामदेव महाराजाकडे सन्मुख होऊन नामदेव महाराजांचं कीर्तन देवाने ऐकले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, महाराज वर्णन करतात. अख्खं देऊळच ज्यांनी फिरवलं. आजही जर तुम्ही औंढा नागनाथला गेलात तर याची साक्ष आजही तुम्हाला पटेल. तिथं नंदीने मात्र जागा सोडली नाही. जर कदाचित देवाने तोंड फिरवून नंदी जर पुढे येऊन बसला असता तर देऊळ फिरवलं याची कोणाला खात्रीच पटली नसती. लोक म्हटले असते नंदी कुठं असतो? देवाच्या समोर असतो की नाही. मग नंदी इथे देऊळ बरोबर आहे, कुठे फिरवलं? परंतु याची सत्यता पटण्यासाठी नंदिकेश्वरांनी आपली जागा सोडलेली नाहीये. या ठिकाणी काय फक्त देऊळ फिरलं गेलं. म्हणून फिरविले देऊळ जगामाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्या ठिकाणी एक खूप मोठा चमत्कार झाला. सर्वांनी ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज की, भक्त शिरोमणी नामदेव महाराज की. महाशिवरात्रीचा तो कालखंड आटोपून ही संत मंडळी तिथून तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर पडली. पुढे प्रकार असा आहे, तीर्थयात्रा करत करत ही संत मंडळी सातपुडा पर्वतापर्यंत आली. तिथं एक सातपुड्याच्या बाजूला हरपाळ नावाचा एक भिल्ल होता. परंतु त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो पंढरपूरचा वारकरी होता. भगवान श्री विठ्ठलाचा निस्सिम भक्त होता. विठ्ठल रुक्मिणीचं नाव जो घेईल त्याला तो सोडून द्यायचा आणि मग देवाचं नाव घेणारा जो कोणी असेल त्याला मात्र तो लुटल्याशिवाय सोडत नसायचा, अशी त्याची ख्याती होती. जेव्हा हे संत महात्मे जेव्हा भजन करत त्या ठिकाणी आले तेव्हा या हरपाळाने त्यांचं खूप मोठं स्वागत केलं, असा तिथं इतिहास आहे. त्यांची राहण्याची जेवण्याची सर्व प्रकारे व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि तिथून पुढे त्यांनी हातामध्ये धनुष्य बाण घेऊन यांना नाही का धारेस पार केलेला आहे, असा त्या ठिकाणी इतिहास आहे. धारेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कमलाकार भट्ट नावाच्या ब्राह्मणाच्या घरी हे सर्व संत उतरले. त्यांचा एक लहान गोपाल नावाचा मुलगा होता की जो सर्पदंशाने मृत झालेला होता. ज्ञानोबरायांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ज्ञानोबरायांनी काय केलं की त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला पुन्हा जीवित केलेलं आहे, अशी गोष्ट त्या ठिकाणी चरित्रामध्ये आलेली आहे. तिथं 2 दिवस राहून ही संत मंडळी उज्जैनीस पोहोचली. उज्जैनीस त्यावेळी वीरमंगल नावाचा एक प्रख्यात ज्योतिषी राहत होता. काशीच्या रामानंदांनी सांगितलं होतं त्या वीरमंगल ज्योतिषाला की 7-8 वर्षानंतर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुमच्या भेटीला येतील आणि तुम्हाला उपदेश करून कृतार्थ करतील. त्यांच्या प्रतीक्षेमध्ये वीरमंगल ज्योतिषी त्या ठिकाणी राहत होते. जेव्हा ज्ञानोबरायांनी त्यांची भेट घेतली, त्यांना उपदेश केला आणि त्यांना कृतार्थ केलेलं आहे, असं त्या ठिकाणी इथं आलेलं आहे. आणि तिथून नंतर ही सर्व संत मंडळी जी आहे पुढे तीर्थयात्रा करत करत भगवान श्री शंकराचं जे परम पावन क्षेत्र आहे अशा काशी क्षेत्रामध्ये, वाराणसी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. जाताना अगोदर प्रयागला गेले. प्रयागला त्या ठिकाणी स्नानादी सर्व उरकल्यानंतर श्री क्षेत्र काशीला त्या ठिकाणी गेले. काशीला गेल्यानंतर खूप मोठी कथा आहे. त्यावेळी त्या ठिकाणी मुद्गलाचार्य नावाच्या एका सज्जनाने महान यज्ञ करायचं ठरवलं होतं. काशीमध्ये अनेक प्रकारचे वैदिक ब्राह्मण, शास्त्री ब्राह्मण, पौराणिक ब्राह्मण सर्व त्या ठिकाणी एकत्रित आलेले होते. महायज्ञ करायचं ठरवलं.
परंतु या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा, अग्रपूजा कोणाची करावी, याच्याविषयी थोडस त्या ठिकाणी मतभेद झालेला होता. कोणी सांगत होतं अग्रपूजाची ही मानकरी आहे, कोणी सांगायचं नाही नाही अग्रपूजा यांची झाली पाहिजे, कोणी म्हणायचं अग्रपूजा यांची झाली पाहिजे. मला वाटतं अग्रपूजेवरून अगदी प्राचीन काळापासून बराचसा मतभेद झालेला आहे. राजसूय यज्ञाच्या प्रसंगामध्ये सुद्धा असा प्रसंग आहे. युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचं आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी बराचसा मतभेद झाला. भीष्माचार्यांनी उभं राहून सांगितलं की अग्रपूजेचे मानकरी या ठिकाणी केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण आहेत. इथं कदाचित व्यासजी असतील, पराशर असतील, अनेक प्रकारचे मोठे मोठे अधिकार संपन्न ऋषी मुनी असतील, द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, परंतु अग्रपूजेचे मानकरी केवळ भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्णाचं नाव सुचवल्यानंतर तिथंही एक द्वेष्टा होताच. काय नाव त्याचं? शिशुपाल. कोणाचा कोणाला तरी विरोध असतोच, लक्षात ठेवा. हे अगदी जुनं तंत्र आहे, त्याच्यात नवीन असं काही नाही. शिशुपाळाने उभं राहून देवाची निंदा नालस्ती सुरू केली. शेवटी भगवंताने सांगितलं की बाबा ठीक आहे, आता बराच तू बोललेला आहे, जास्त बोलू नको. तुझ्या मातेला मी वचन दिलेलं आहे की याचे 100 अपराध पोटात घालील, परंतु आता तुझे 90च्या पुढे अपराध झाले. सावर थोडस स्वतःला. तो स्वतःला सावरला नाही, शिव्या देत राहिला, दूषण काढत राहिला. शेवटी 100 शिव्या झाल्यानंतर देवाने सुदर्शन चक्र काढलं आणि काय केलं, त्याचा शिरच्छेद केला. असा इतिहास आहे. अग्रपूजा कोणाची करावी? जे खरोखर पूजनीय आहेत त्यांची अग्रपूजा झाली पाहिजे. शास्त्रामध्ये असं वचन आहे की ज्या ठिकाणी अपूजनीय माणसाचं पूजन केलं जातं किंवा सन्मान केला जातो आणि जे खऱ्या अर्थाने पूजनीय किंवा सन्माननीय आहेत त्यांच्याविषयी आपण दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा संबंधित माणसाच्या जीवनातील 4 गोष्टीचा ऱ्हास होतो. अपूज्याः यत्र पूज्यन्ते पूज्यायां च व्यतिक्रमः चत्वारि तस्य नश्यन्ति आयुर्विद्या यशो बलम. शास्त्रामध्ये सांगितलंय की पूजनीय माणसाचा जेव्हा व्यतिक्रम होतो तेव्हा संबंधित माणसांच्या जीवनातील 4 गोष्टीचा ऱ्हास होतो. आयु या शब्दाचा अर्थ त्याचं आयुष्य कमी होतं. विद्या शब्दाचा अर्थ त्याचं ज्ञान क्षीण होतं. यश शब्दाचा अर्थ त्याची कीर्ती कलंकित होते. आणि बल शब्दाचा अर्थ त्याचं सामर्थ्य किंवा बळ जे आहे ते त्या ठिकाणी क्षीण होतं. म्हणून ही गोष्ट आपण नेहमी सांभाळली पाहिजे. आमच्या वारकरी धर्मामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, अतिशय मार्मिक प्रमाण आहे. वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. वक्त्याच्या अगोदर एखादा श्रोता यती जरी असला, संन्यासी जरी असला, तरी गंध अक्षता पूजन त्याला वाहू नये, त्याला देऊ नये. कारण शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी कर चरण. धर्माचे पालन सकळे सत्य करावे अशी मर्यादा तुकोबरांनी घालून दिलेली. आणि जे कोणी हे मर्यादा पाळत नाहीत त्यांना त्या 4 गोष्टींना सामोरं जावं लागेल. शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन आहे. असो, काशीमध्ये अग्रपूजेवरून त्या ठिकाणी हा वाद सुरू झाला. अग्रपूजा कोणाची करायची? शेवटी कोणी म्हटले नाही यांची एवढी मोठी योग्यता, यांची अग्रपूजा झाली पाहिजे. दुसरे म्हटले नाही यांची अग्रपूजा झाली पाहिजे. तिसरे म्हटले नाही यांची अग्रपूजा झाली पाहिजे. सर्वच हे कोलाहल निर्माण झाल्यामुळे हे ज्ञानोबरायती संत मंडळी त्या सभास्थानी आल्यानंतर हा काहीतरी गोंधळ चालला होता. तेव्हा त्या प्रमुखांनी असा आदेश दिला, म्हटले एक काम करा, हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ द्या. हत्तीन ज्याला माळ घालील त्यांची आपण अग्रपूजा करू. मग ती भगवान श्री विश्वनाथांची इच्छा, काही हरकत नाही. सर्वांनी ती गोष्ट मान्य केली. हत्तीनीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला दिली गेली. आणि प्रकार असा, अनेक माणसं हत्तीनीने माळ घालावी म्हणून पुढे माना करून सरसावले होते. परंतु हत्तीनीने त्यांच्या गळ्यात माळ न घालता ज्या ठिकाणी ज्ञानोबरांची सर्व संत मंडळी उपस्थित होते ती हत्तीन तिथं गेली आणि ज्ञानोबरांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातली. ज्ञानेश्वर महाराज की जय. याचा अर्थ असा आहे, विद्वानाच्या भूमीमध्ये, विद्वत भूमीमध्ये, शिवपीठामध्ये सुद्धा विजय झाला तो भक्तीचाच. ज्ञानोबा हे ज्ञानी भक्त आहेत. ज्ञानोबरांची ती स्थिती पाहिल्यानंतर सर्वांनी ज्ञानोबरांना हाताला धरून तिथं
योग्य आसनावर नेऊन बसवलं. ज्ञानोबरायांची पाद्यपूजा केली. गंधादी उपचारांनी त्यांचं पूजन केलं गेलं आणि नंतर त्या ठिकाणी ते यज्ञाचा आरंभ केला. तेव्हा त्या ठिकाणी त्या सर्व पंडितांनी ज्ञानोबरायांचा जो सन्मान केला तो ज्ञानोबरायांचा सन्मान तसा विलक्षणच. आज ज्ञानोबरायांच्या मस्तकावर जी आपण पगडी पाहतो ना, फेटा जो पाहतो, तो काशी मधल्या त्या पंडितांनी ज्ञानोबरायांच्या मस्तकावरती पगडी ठेवलेली आहे. ज्ञानोबरायांचं ते तेज, ज्ञानोबरायांची ती कांती, ज्ञानोबरायांचं ते वैभव पाहिल्यानंतर वादविवाद करणाऱ्या सर्व मंडळींना असं वाटलं की हा निर्णय झाला, हा अचूक आणि योग्य निर्णय झाला. ज्ञानोबरायांची सर्वांनी स्तुती करून त्या ठिकाणी यज्ञाला आरंभ केला. यज्ञ त्या ठिकाणी पार पडला. ज्ञानोबरांनी भगवान श्री शंकराचं दर्शन घेतलं, काशी विश्वनाथांचं दर्शन घेतलं आणि जेव्हा त्या मनकर्णिका घाटावर त्या ठिकाणी ज्ञानोबराय आले, असं सांगतात गंगा मातेनं सुद्धा प्रकट होऊन ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. तिथं काशीच्या त्या घाटावर प्रत्यक्ष दत्त भगवंत, मत्स्येंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज या त्रय विभूतींचं सर्वच संतांना दर्शन झालं, असाही त्या ठिकाणी इतिहास आहे. आणि काशीच्या घाटावर त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचा जो भजनाचा नादघोष आहे तो त्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्ञानोबराय प्रबोधी संतांनी दुमदुमिला. जय जय राम कृष्ण हरी जय Krishna
ज्ञानेश्वर महाराज की जय. आदरणीय गुरुवर्य मारुती महाराजांच्या चरणी नमन करते. वारकरी संप्रदायाचा हा गजर जेव्हा काशी क्षेत्राच्या घाटावर झाला तेव्हा जगामध्ये वारकरी संप्रदाय काय आहे, त्याची किंमत काय, त्याचं तत्वज्ञान काय आहे, संत प्रभूतींचा अधिकार किती मोठा आहे, त्यावेळीच तिथल्या विद्वज्जनांना त्याची कल्पना आहे. मला वाटतं आजही श्री क्षेत्र काशीच्या ठिकाणी आपले वारकऱ्याचे कार्यक्रम चालू आहेत. मला वाटतं 2006ची की 7ची गोष्ट आहे. काशीला मोठी विद्वत सभा त्या ठिकाणी भरली होती. काशीचे 3 आचार्य होते आणि आळंदीहून म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून आमची निवड त्या ठिकाणी केली गेली होती. आणि योगायोगाने आम्हाला विषय दिला श्री संत ज्ञानेश्वर महाराज और समाज के लिए उनका आध्यात्मिक योगदान. तसं हिंदी मधलं ते माझं जाहीर व्याख्यान पहिलंच होतं. BHU अर्थात बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे एक आचार्य होते, एक संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे एक आचार्य होते, आणखी कुठल्या विद्यालयाच्या आणि इथून मी गेलो होतो. ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान काय, ज्ञानोबरायांच्या तत्वज्ञानाची बैठक काय, भक्तीची श्रेष्ठता काय, ज्ञानोबरायांच्या कृपेनं हिंदी मधून आम्ही विवेचन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तेव्हा आम्हाला असं समजलं तिथं, कारण आपली शास्त्रीय आचार्य करणारी जी काही संस्थेची विद्यार्थी आहेत तिथं ते सर्व त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक एकादशीला इथं कीर्तन करतो काशीला. आपल्या वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, आपल्या महाराष्ट्रीयन वारकरी नाही का मंडळींनी सर्व तिथं अबाधित राखून ठेवलेली आहे, याचा आम्हाला आनंद वाटला. ऋषिकेशला गेल्यानंतर तिथंही आम्हाला हाच अनुभव आला. तिथं सुद्धा आपले वारकरी जे आहेत प्रत्येक एकादशीला कीर्तन भजन वगैरे सर्व काही नेमाचे जे कार्यक्रम आहेत ते करतात. तिथं तर पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापनाही केलेली आहे, हरिपाठही त्या ठिकाणी करतात. हा वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार त्या काळापासून ज्ञानोबरांनी जो ध्यास घेतलेला आहे, वसा घेतलेला आहे, तो त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. खरं तर आमची तर एक अशी प्रामाणिक भूमिका आहे ज्ञानोबरांच्याच कृपेनं की वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा झालेला आहे. महाराष्ट्रातील महासत्ता वारकरी संप्रदाय असं म्हटलं तरी कदाचित गैर ठरणार नाही. परंतु त्यातलं जे सर्व एक सार्वत्रिक संघटन असणं जे गरजेचं आहे ते मात्र तेवढं दिसत नाहीये. हा वारकरी संप्रदाय जर एकत्रितरित्या जर उभा राहिला नाही का, फड गड आणखी काय वेगळ्या परंपरा, आमकी परंपरा तमकी परंपरा ही सोडून जर सर्व एकत्रित राहिला ना, मला वाटतं सर्व राजसत्ता वारकरी संप्रदायाच्या चरणाशी झुकायला येतील, याच्यामध्ये संदेह नाही. परंतु आमच्या वारकऱ्यांना आपल्या मोठेपणाची किंमतच वाटत नाही, आपल्या स्थानाची किंमतच वाटत नाही, नको त्याची पाय धरायला ही लोक जातात. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे, त्याची तत्व प्रणाली खूप मोठी आहे. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य बऱ्यापैकी झालेले, तसं दक्षिण भारतामध्ये मात्र नाहीये. दक्षिणेकडे सुद्धा वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचार होणं गरजेचं आहे. आम्ही तर त्या दृष्टीने एक योजना आखली, आता त्याचं यशापयश ज्ञानोबरायांच्या हातामध्ये. एक 8वी ते 10वी या वयोगटातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण इंग्रजीतून देऊन असे विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे तयार करायचे की जे महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर जाऊन इंग्रजीतून कीर्तन प्रवचन व्याख्यान करून वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार जागतिक पातळीवर करतील. हा त्यातला एक महत्वाचा उद्देश आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे कुठल्या धर्माशी संबंधित नाही, कुठल्या जातीशी संबंधित नाही, कुठल्या देशाशी संबंधित नाही. ते आहे केवळ मानव मात्राच्या कल्याणाशी संबंधित असल्यामुळं केवळ भाषिक समस्येमुळे आपण थोडंसं मर्यादित राहतोय, ही खेदाची गोष्ट आहे. असो, ज्ञानोबरायांच्या प्रेरणेने ही गोष्ट फलीभूत होईलच, याच्यामध्ये काही संदेह नाही. काशीच्या त्या घाटावर वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर जी कीर्ती आहे ती पसरली गेली, फैलावली गेली. पुढे ही संत मंडळी काशीच्या नंतर आणखी काही तीर्थयात्रा करत करत गया, अयोध्या, गोकुळ, वृंदावन, द्वारका, गिरनार ही तीर्थ करत करत ते मारवाड देशामध्ये आले.
प्रकार असा झाला की त्यावेळी ज्ञानोबरायांना आणि नामदेव महाराजांना दोघांनाही खूप तहान लागली. आता पाण्याचं दुर्भिक्ष त्या परिसरामध्ये आहे. आता दोघं एकमेकाकडे पाहायला, पाणी कुठे आहे, पाणी कसं मिळेल. जवळ एक चालताना रस्त्याच्या कडेला एक कुवा होता, कुवा, विहीर होती. असं सांगतात की त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर पाणी एवढं खोल होतं, घ्यायला काही दोर वगैरे काही साधन नव्हतं. ज्ञानोबराय म्हटले, आता नामदेव महाराज पाणी कसं काय प्यायचं. त्यातली भगवंताची इच्छा. ज्ञानोबराय सांगतात, थांबा आता मी पाणी पिऊन येतो आणि तुम्हालाही थोडंसं पाणी आणतो. ज्ञानोबरायांच्याकडे अष्टमहासिद्धी ज्यांच्या चरणावर लोळत होत्या, ज्ञानोबरांनी त्या लगेच तात्काळ अनिमा नावाच्या सिद्धीचा प्रयोग करून सूक्ष्म रूप धारण करून त्या कुयाच्या विहिरीच्या तळाशी गेले, पाणी प्याले आणि वर आले. नामदेव महाराजांना सांगितलं, मी पाणी पिऊन आलो, तुम्हाला पाणी घेऊ नको. म्हटले, मला नको पाणी प्यायचं. आणि नामदेव महाराजांनी भजन सुरू केलं, ते पांडुरंग परमात्म्याची आळवणी सुरू केली. अरे देवा, तू त्या ठिकाणी आमचा इष्ट मित्र बंधू सखा काय जे काही असेल ती आहे. आणि जर आम्ही इथं तहानेने व्याकुळ झालो असतो तर मग तुझ्या देवत्वाचा उपयोग काय. देवाबरोबर फक्त भक्तच भांडू शकतो, दुसऱ्या कोणाची ताकद नाही देवाबरोबर भांडायची. नामदेव महाराज सांगतात त्या ठिकाणी, तू इष्टमित्र बंधू सोयरा जननी जनकू नेने मी अनेकू तुझ वाचोनी. येई पंढरी राया मज लागी धावतू झनी पाहसी अंतो कृपाळुवा. जन्मोनी पोसना तुझाची मनसी मोकलिता अंती लाज कोणा. देवा, तू जर मला इथं मोकललं, पाण्या वाचून जर त्या ठिकाणी मारलं तर याची लाज कोणाला वाटेल. नामदेव महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, सर्व भावे तू मज लागी लोभापर मी तुझा डिंगर आवडता. आणि जेव्हा अशी आळवणी नामदेव महाराजांनी केली, असं सांगतात की जसं समुद्राला उधाण यावं तसं त्या विहिरीतून पाणी उच्चंबळून वर आलं आणि पाणी वाहू लागलं. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की. नामदेव महाराज ते पाणी प्यायले, सर्व भक्तांनी ते पाणी त्या ठिकाणी प्यायलं. आणि तेव्हापासून ती जी विहीर आहे, ती जी जागा आहे, ती नामदेवजी का कुवा म्हणून त्या प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. पुढे त्या ठिकाणी ही सर्व तीर्थयात्रा करत करत ही संत मंडळी पंढरपूरला आली. श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला अतिशय आनंद झाला. नामदेव महाराज सकुशल आले हे पाहून देवाला आनंद वाटला. तीर्थयात्रेतल्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांची चर्चा त्या ठिकाणी झाली. नामदेव महाराजांनी पंढरपूरला आल्यानंतर खूप मोठं मावंद केलं असंही त्या ठिकाणी इतिहास आहे. या मावंद्याला तीर्थयात्रेला गेलेली मंडळी तर सोबत होतीच होती, परंतु वारीसाठी तिथं आलेली जी माणसे ती त्या ठिकाणी होती. सर्व काही तो प्रकार झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी पांडुरंग परमात्म्याची दर्शन घेतलं आणि भेट घेतली आणि सांगितलं की देवा, आता बहुतेक सर्व कार्य संपन्न झालेलं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथरचना झाली, अमृतानुभव ग्रंथरचना झाली, चांगदेव 65 झाली, हरिपाठ झाला, अभंग निर्माण झाले, तीर्थयात्राही झालेल्या आहेत. तेव्हा आता असं वाटतं की समाधी घ्यावी. ज्यावेळी ज्ञानोबरायांनी समाधीची कल्पना मांडली त्यावेळी ज्ञानोबरायांचं वय अवघं 21-22 वर्ष. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस असं त्यावेळी ज्ञानोबरायांचं समाधीच्या काळातलं वय. नामदेव महाराज जवळ उभे होते. ज्ञानोबरायांनी समाधीची कल्पना मांडताच नामदेव महाराजांना अतिशय धक्का बसला. नामा उभा असे सन्मुख ऐकता थोर खेद दुःख म्हणे ज्ञानांजन महासुख समाधी मागत असे. ज्या ज्ञानोबरायांच्या समवेत आम्ही ही तीर्थयात्रा केली, उघडा ब्रह्मानंद ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आम्ही भोगला आणि ते ज्ञानोबराय आता त्या ठिकाणी समाधी मागतात, हा विचार नामदेव महाराजांना अतिशय धक्का देऊन गेला. पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरायांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, ज्ञानोबराया, ठीक आहे, तुमची समाधीची जर इच्छा असेल तर आपण पुढच्या एकादशीला अर्थात कार्तिक वद्य एकादशीच्या वेळी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपण समाधीचा विचार करू, ते तुमचं निश्चित स्थान आहे असं पांडुरंग परमात्म्याने सांगितलं.